श्रोते हो, दुःखांचा भार हलका करणारा आधार. हळव्या मनांवर जेव्हा मन हे दुःखी असतं तेव्हा फुंकर घालणारे शब्द म्हणजे आधार. तर त्या आधार शब्दाबद्दल आज आपण आपल्या आजच्या शोमध्ये बोलत आहोत आणि त्या शृंखलेमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये प्रभाकर पराठे सरांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. प्रभाकर पराठे सर लिहितात चंद्रपूर येथून की भौतिक जगात आधार हवा प्रत्येकाला. भौतिक जगात आधार हवा प्रत्येकाला. घराला माणसांचा, नात्याला प्रेमाचा. घराला माणसांचा, नात्याला प्रेमाचा. वाणीला वाचेचा आणि शांततेला मौनाचा. वाह! वाणीला वाचेचा, शांततेला मौनाचा. कर्तव्याला प्रयत्नाचा आणि जगण्याला ईश्वराचा. जगण्याला ईश्वराचा. वाह! किती अप्रतिम असं शब्दांकन आहे, नाही का? की भौतिक जगात प्रत्येकाला आधार हवा असतो, की घराला माणसांचा हवा असतो, नात्याला प्रेमाचा हवा असतो, वाणीला वाचेचा हवा असतो आणि शांततेला मौनाचा हवा असतो. कर्तव्य जर आपण करत असू तर त्याला प्रयत्नांचा आधार हवा असतो आणि जगण्याला ईश्वराचा आधार हवा असतो. मन दुःखी होतं तेव्हा आपण ईश्वराचा आधार शोधत असतो. खूप अप्रतिम आधाराबद्दलचे शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं, प्रभाकर पराठे सरांच्या चंद्रपूर येथून पाठवलेल्या. आणि पुढच्या एका रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की आधार द्यावा सदा निराधारांना, आनंद फुलवावा जीवनात दुःखितांच्या. आधार द्यावा सदा निराधारांना, आनंद फुलवावा जीवनात दुःखितांच्या. जीवनात दुःखितांच्या. वाह! खरं आहे की जे निराधार आहेत त्यांना आधार देणं हे खूप मोठं पुण्याचं काम असतं आणि त्यांच्या जीवनामध्ये जर आपण आनंद फुलवला तर आपलं जीवनसुद्धा कृतकृत होऊन जातं, नाही का? तर निराधारांना आधार द्यावा असा सुंदर असा संदेश देणारी ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये आशिष देव सरांनी लिहिलं आहे चंद्रपूर येथून. आशिष देवसर लिहित आहेत चंद्रपूर येथून की हिमालयाला पण लागतो जमिनीचा आधार. वाह! हिमालयाला पण लागतो जमिनीचा आधार. देवालाही हवा असतो तसा भक्तांचा आधार. देवालाही हवा असतो तसा भक्तांचा आधार. तर प्रत्येकजण एकमेकांच्या आधाराविना अधुरे आहेत असं सुंदर असं शब्दांकन जे आहे ते या आशिष देव सरांच्या चंद्रपूर येथून पाठवलेल्या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी बनके मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की दैवाचे फटके बसतात ती हैराण राही, अनाथ मुलांची माय बनून. दैवाचे फटके बसतात ती हैराण राही, अनाथ मुलांची माय बनून. चार घास तयांच्या मुखी घालून. चार घास तयांच्या मुखी घालून. आधार वड तयांचा गेली बनून. आधार वड तयांचा गेली बनून. मृणालिनी बनके मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली की दैवाचे फटके बसल्यानंतर ती हैराण झाली आणि अनाथ मुलांची माय बनून गेली. त्यांच्या मुखात चार घास घालून ती त्यांचा आधार वड बनून गेली. तर ज्यानं दुःख भोगलंय त्याला इतरांचं दुःख माहीत असतं. ज्याने आधार गमावलाय त्याला इतरांना आधार देणं म्हणजे काय असतं. ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख होती, ज्यानं खूप कष्टाने मेहनतीने स्वतःला सिद्ध केलेलं आहे, तर ती व्यक्ती ते जुने दिवस कधीच विसरत नाही. ती व्यक्ती गरिबी विसरत नाही. ती व्यक्ती त्या रस्त्यावर काम करणारे लोक, छोटे छोटे लोक, त्यांना कधी विसरत नाही. आणि जसं मॅडमनी म्हटलंय की आधारवड पडून जातात काही माणसं. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या रचनेमध्ये राजेशाली या नावाने वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी लिहिलं आहे. राजेशाली या नावाने वैशाली राजेश वाठोरे मॅडम लिहित आहेत की आधार दोन जीवाचा जगी माय आणि बाप. आधार दोन जीवाचा जगी माय आणि बाप. जीवनाच्या झोपडीची जणू ती बनतात झाप. जीवनाच्या झोपडीची जणू ती बनतात झाप. वाह! आणि खरं आहे की आई आणि वडील हे जीवनाच्या झोपडीचा आधार असतात. ते त्याचा दरवाजा असतात. कारण त्यांच्या त्यागामुळं, त्यांच्या कष्टामुळं ते घर सजलेलं असतं, नाही का? अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये शिवानंद चंद्रकांत साळगावकर सर लिहित आहेत.
शिवानंद चंद्रकांत साळगावकर सरांनी दरबार कामुर्ली म्हापसा गोवा इथून लिहिलंय आणि सर लिहितायत की प्रत्येकाला हवा असतो आधार, माणसांना माणसांचाच आधार. प्रत्येकाला हवा असतो आधार, माणसांना माणसांचाच आधार. बालपणी हवा पालकांचा आधार, वृद्धपणी त्यांना हवा खरा आधार. वृद्धपणी त्यांना हवा खरा आधार. तर माणसांना माणसांचा आधार असतो, तो असला पाहिजे, तो दिला पाहिजे, असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या शिवानंद चंद्रकांत साळगावकर सरांच्या दरबार कामुर्ली म्हापसा गोवा इथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं. आणि गळा मिठी या शीर्षकाखाली विमल बागडे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे. विमल बागडे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून गळा मिठी या शीर्षकाखाली की एक गोड गळा मिठी पडे चिमुकल्या हातांची. एक गोड गळा मिठी पडे चिमुकल्या हातांची, प्रेमस्पर्श आवेग विश्वासाची. प्रेमस्पर्श आवेग विश्वासाची, मिळे पावती आधाराची. मिळे पावती आधाराची. तर चिमुकली जेव्हा येऊन बिलगतात तेव्हा त्यांच्या प्रेमामध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये, त्यांच्या आवेगामध्ये आणि त्यांच्या विश्वासामध्ये जे आहे ती आधाराची पावती असते. असं खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं विमल बागडे मॅडम यांच्या नाशिक येथून पाठवलेल्या. आणि पुढच्या रचनेमध्ये सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून. जीवनाच्या सागरावर हवा होता तुझा आधार. जीवनाच्या सागरावर हवा होता तुझा आधार. चंद्राच्या शीतल छायेत शोधे तुझं चांदणी नक्षत्रात. चंद्राच्या शीतल छायेत शोधे तुझं चांदणी नक्षत्रात. शोधे तुझं चांदणी नक्षत्रात. वाह. तर जीवनाच्या सागरावर आधार शोधणारी आणि चंद्राच्या शीतल छायेत नक्षत्रामधली चांदणी शोधणारी ही अप्रतिम शब्दांकन, अप्रतिम उपमा असलेली ही मॅडमची रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम नाशिक येथून लिहित आहेत प्रत्येक वृद्धांना जगण्यासाठी हवा आहे फक्त आपल्याच माणसांचा पूर्णपणे आधार. प्रत्येक वृद्धांना जगण्यासाठी हवा आहे फक्त आपल्याच माणसांचा पूर्णपणे आधार. राहतील ते कायम समाधानी निरोगी. राहतील ते कायम समाधानी निरोगी. जडणार नाही अन्य मानसिक आजार. जडणार नाही अन्य मानसिक आजार. आणि खरं आहे की आपल्याच माणसांनी आधार दिला तर वृद्ध लोकांना निरोगी राहतील. वृद्ध लोकांना अन्य मानसिक आजार जे आहेत ते जडणार नाहीत असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि जे कुटुंबातील लोक असतात त्यांनी वृद्धांना आधार देण्याची गरज ही असते. त्यांच्याशी बोलणं गरजेचं असतं. ते चिडतील, ते रागावतील, ते हट्ट करतील, ते हक्क करतील, जसं की मी आधीही म्हटलं. परंतु त्यांना कधी प्रेमाने, कधी रागावून त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सांगणं कधीही गैर नसतं. खूप वेळा असं वाटतं की आपण त्यांच्यावर ओरडतो, त्यांना ते पटत नाही वृद्ध लोकांना, परंतु ते कधीकधी त्यांच्या भल्यासाठी असतं. कधीकधी वृद्ध लोकंसुद्धा बरोबर असतात परंतु त्यांचं आपल्याला पटत नाही. परंतु ही जी मतभेद, हे जे वादावादीचे प्रसंग आहेत याला जिथल्या तिथं सोडून, जिथल्या तिथं त्याला बोलून नंतर एकमेकांशी संवाद साधून पुढं चाललं पाहिजे, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ श्यामल अविनाश कामत मॅडम यांनी पलावा डोंबिवली येथून लिहिले. सौ श्यामल अविनाश कामत मॅडम लिहित आहेत पलावा डोंबिवली येथून की अनाथ असून सुद्धा मिळाला तुझ्या प्रेमाचा वात्सल्याचा आधार. अनाथ असून सुद्धा मिळाला तुझ्या प्रेमाचा वात्सल्याचा आधार. तुझ्याचमुळे जीवनात पाहिलेले माझे स्वप्न झाले साकार. तुझ्याचमुळे जीवनात पाहिलेले माझे स्वप्न झाले साकार. माझे स्वप्न झाले साकार. खरंच ही कृतज्ञता व्यक्त करणारी, ज्यांनी आधार दिला, आपण अनाथ असताना आधार दिला, प्रेमाचा दिला, वात्सल्याचा दिला, मायेचा दिला, ज्यांनी आपल्या स्वप्नांना बळ दिलं. पंख आपले होते पण त्या पंखांमध्ये ज्यांच्यामुळं बळ होतं त्या व्यक्तींना आकाशामध्ये उंच भरारी मारल्यानंतर सुद्धा विसरू नये असं
भाव मांडणारी असं शब्दांकन असलेले आणि ज्यांच्यामुळं स्वप्न पूर्ण झाली त्या व्यक्तींची जाणीव मनामध्ये ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये झाले जन्माचे सार्थक या शीर्षकाखाली युवराज कृष्णा पाटील सर लिहित आहेत, धुमडेवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथून. युवराज कृष्णा पाटील सरांनी धुमडेवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय, झाले जन्माचे सार्थक या शीर्षकाखाली की झाले जन्माचे सार्थक, लाभला आईबाबांचा आधार. झाले जन्माचे सार्थक, लाभला आईबाबांचा आधार. माझ्या देशभक्तांच्या त्यागाने केला देशाचा उद्धार. माझ्या देशभक्तांच्या त्यागाने केला देशाचा उद्धार. तर आई वडील आणि देशभक्त या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्यामुळं जन्माचे सार्थक झाले असे भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी अमेरिका येथून लिहिलंय. सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत अमेरिका येथून की मुंगी पडे डोहात मिळे पर्णाचा आधार. मुंगी पडे डोहात मिळे पर्णाचा आधार, मन संसारे मोहात अपत्ये वार्धक्ये आधार. मन संसारे मोहात अपत्ये वार्धक्ये आधार. वार्धक्ये आधार. वाह. तर जसं मुंगी एखादी डोहामध्ये पडल्यानंतर तिला त्या पर्णाचा, त्या पानाचा आधार मिळतो आणि ती तिच्या जीवनाची नौका ही कडेला आणून पार करते, कडेला आणते. तसंच मन संसारामध्ये रमून जातं, मुलांना मोठं करतो, मुलं मोठी होतात, तेव्हा वार्धक्यामध्ये आपण त्यांच्या आधाराची अपेक्षा करणं हे गैर नसतं आणि त्यांना तो आधार दिला पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून लिहिले. शोभा वागळे मॅडम लिहित आहेत जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून, प्रत्येकाला जीवनामध्ये कधी ना कधी कुणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. प्रत्येकाला जीवनामध्ये कधी ना कधी कुणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. सुखदुःखात अडीअडचणीत हक्काचा आधार शाब्दिक आर्थिक हवा असतो. सुखदुःखात अडीअडचणीत हक्काचा आधार शाब्दिक आर्थिक हवा असतो. शाब्दिक आर्थिक हवा असतो. आणि खरं आहे की जीवनामध्ये प्रत्येकाला कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावा लागतो. तो कोणत्याही स्वरूपामध्ये असतो, शाब्दिक असतो, आर्थिक असतो. सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये एकमेकांची मदत घेतात, आधार घेतात. तो घेतलेला आधार पुन्हा बोलून काढू नये. जर आपण कोणाला मदत केली, कोणाला आधार दिला तर त्याचा परत कधी उहापोह करू नये, तो विषय पुन्हा कधी काढू नये. तर त्या आधाराला महत्त्व आहे, कारण गरज ही प्रत्येकाला पडते. कुणी शब्दांच्या माध्यमातून आधार देतं, कुणी आर्थिक स्वरूपामध्ये आधार देतं, कुणी एकमेकांच्या अडीअडचणीला जातं आणि कोणी आपल्या अडीअडचणीला आलं म्हणजे आपण सुद्धा त्याच्या अडीअडचणीला जाणं, त्याला सांभाळून घेणं, त्याचं मन जाणणं, त्याच्यासुद्धा कटू वाईट प्रसंगामध्ये आपण साथ करणं, सोबत करणं हे खूप गरजेचं असतं. खूप प्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मंदा पडवेकर मॅडम यांनी लिहिले चंद्रपूर येथून. मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की समाजाचं देणं लागतं या संकल्पनेतून व्हावे साकार. समाजाचं देणं लागतं या संकल्पनेतून व्हावे साकार. दुबळ्यांचा होऊन आधार. दुबळ्यांचा होऊन आधार. जीवनाला द्यावा नवा आकार. जीवनाला द्यावा नवा आकार. नवा आकार. आणि खरं आहे की आपण स्वतःसाठी तर जगत असतो, स्वतःसाठी जगता जगता थोडंसं समाजासाठी जगावं, कारण आपण त्या समाजाचं देणं लागतो. समाजातील दीन, दुबळे, उपेक्षित जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण समाजाचं देणं लागतो. या भावनेतून आपण त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. खूप सुंदर सामाजिक संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री सुधीर विठ्ठलराव सोनवणे सरांनी लिहिले छत्रपती संभाजीनगर येथून. श्री सुधीर विठ्ठलराव सोनवणे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की शीतल मधुर चांदण तू, तूच तर आहेस माझा आधार. शीतल मधुर चांदण तू, तूच तर आहेस माझा आधार. तुझ्या सोबतीनेच होईल, तुझ्या सोबतीनेच होईल सगळीच आपली स्वप्ने आकार. तुझ्या सोबतीनेच होईल सगळीच आपली स्वप्ने आकार. स्वप्ने आकार. वाह. तर तू शीतल मधुर चांदणं अशी उपमा देऊन तू माझा आधार आहेस. तू सोबत असलीस की माझी स्वप्न आकाराला येतील.
असे भाव, अप्रतिम असे प्रेमभाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये श्री संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सर लिहित आहेत, शेकापूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून. श्री संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सरांनी शेकापूर, कंधार, जिल्हा नांदेड येथून लिहिलं आहे की ना आधार राहिला येथे माझाच माझ्याशी, ना आधार राहिला येथे माझाच माझ्याशी, दोष देऊ कुठे वावटळीला. वाह. ना आधार राहिला येथे माझाच माझ्याशी, दोष देऊ कुठे वावटळीला, भरकटली नाव माझी सोडून पाण्याशी, भरकटली नाव माझी सोडून पाण्याशी. वाह. खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते की माझाच मला आधार नाही तर मी वावटळीला का दोष देऊ, कारण पाणी सोडून माझी नाव भरकटले. मनामध्ये जेव्हा विचारांचा कल्लोळ होतो, मनामध्ये जेव्हा वादळं उठतात आणि जेव्हा आपल्यावर संकटांचा डोंगर कोसळतो, जेव्हा आपली मनस्थिती खूप विचित्र असते आणि त्यावेळी आपले सोबती, सखे, जिवलग सगळे आपल्याला आधार देण्याच्या ऐवजी ते आपली चेष्टा करतात, आपली मस्करी करतात, आपल्या त्या काळावर हसतात, त्यावेळेला मनाची जी अवस्था होते त्या मनाच्या अवस्थेला सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं की दोष कुठे देऊ वावटळीला, भरकटली नाव माझी सोडून पाण्याशी. जर नावच पाणी सोडून माझी भरकटलेली असेल तर वावटळीचा त्यामध्ये काय दोष आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जरी सोबतीला कोणी नसला तरी आपल्या मनाचा खंबीर असा आधार असावा. आणि मनाचा हाच खंबीर आधार आज आपण आपल्या आजच्या या शोमध्ये ऐकत आहात. तो आधार जो एकमेकांनी दिला पाहिजे, तो आधार जो स्वतःला दिला पाहिजे, आनंदी राहून दिला पाहिजे तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. RJ कैलास सोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये.